आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या समाधान शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावर आदरणीय आंबट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके, बाळासाहेबजी आमचे तहसीलदार विजयजी चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब धुंडे, आमचे बीडीओ कवरदेवी मॅडम, नादरे सर, सीडीपीओ डॉक्टर साईनाथ उकिडे, नामदेव भाऊ लबडे, नंदू पाटील, आनंद भुसे, रामदास खांडेबराड, मर्दानसिंग चरण, राम पाटील, वकील प्रतापसिंग कतरवाल, नवाज पटेल, नारायणराव टकले, हरिदास गोडसे, बळीराम वैद्य, बाळासाहेब काळवणे, हनुमान तायडे, इरफान पटेल, दादाराव दोडसे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कोणी राहिलं तर माफ करा, आज जरा तब्येत बरोबर नाहीये, सर्दी खूप झाली, तापही जास्त, सर्व कर्मचारी वर्ग, ज्येष्ठ वडीलधारी आणि भगिनींनो, खरं म्हणजे आजचा दिवस हा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान म्हणजेच सगळ्या योजनेचा लाभ तुम्ही बसलेल्या लाभार्थीला मिळाला पाहिजे यासाठी रोहिलागडमध्ये सुरुवात केली. तहसीलदार साहेबांचं कौतुकही झालं, त्यांचा सत्कारही झाला. खरं म्हणजे प्रशासन आणि शासन ही रथाची दोन चाक आहे. तहसीलदाराचा सन्मान होणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला आनंद वाटतो. नाही तर तहसीलदार साहेब आमचा कार्यकर्ता म्हणलं तहसीलदार चालला नाही काय म्हणते घोडे लाव, पण आमच्या कार्यकर्ते लोक जर म्हणलेलं तहसीलदार चांगलाय काय म्हणतो, चांगलाय काम चांगलं करू, काहीच बोलत नाही. चांगला माणूस आहे म्हणून आम्ही तुमची बदली होऊन देत नाही. हा झालेली मी कॅन्सल केली. माणसं चांगले, नारायण टकलेलं सद्विवेक बुद्धी आली की तहसीलदार साहेब चांगले, फोन उचलितात. दीपक बरोबर आहे ना? नाहीतर महाराज म्हणते ना असं नाही, खरं नाही, ते नाही, आपलं काम ऐकत नाही, फक्त नारायणरावच ऐकते, असं नको व्हायला. अंबड बदनापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार नारायण भाऊ कुचे, आपल्या अंबड तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार, अधिकाऱ्यांना लोकप्रिय म्हणण्याचं कारण असं आहे की तालुक्यामध्ये त्यांनी रेती आसन इतर सर्वच कामांना आता सांगितल्याप्रमाणे गावकऱ्यांनी नारायणरावनी त्यांचा सत्कार केला. त्याच्यामुळं सर्व या कार्यक्रमास उपस्थित अधिकारी वर्ग, आपल्या सर्कलमधून आलेले सर्व सरपंच, चेअरमन, सर्वच प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी आणि तरुण मित्रांनो, तहसीलदार साहेब बोलल्यानंतर आमदार साहेबांना बोलणं अपेक्षित होतं, पण आमदार साहेब म्हणे नाना 2 मिनिट तुम्ही बोला. त्याच्यामुळं मी एवढंच सांगेल, जर आपण योग्य माणसाची निवड केली तर आमदार साहेबाच्या रूपानं आपल्या या बदनापूर अंबड विधानसभेला एक चांगले आमदार आपल्याला लाभलेले. आमदार साहेब, आपलं मतदारसंघाचं पुनर्रचना जरी नाही झाली तरी तुम्हाला मंत्री होण्यापर्यंत हे मतदारसंघ रोहिलागड सर्कलनं 14 मध्ये आपल्या 14 सर्कलपैकी सर्वात जास्त लीड रोहिलागड सर्कलनं दिलेली. दुसऱ्या वेळेस सुद्धा आपणच आघाडीवर होतो आणि तिसऱ्या विधानसभा याच्यामध्ये जे आरक्षणाचं वारं होतं याच्यात सुद्धा आपण 2 नंबरवर, या 14 विधानसभेपैकी रोहिलागड सर्कलच 2 नंबरवर राहिलेलं आहे. म्हणून आमदार साहेब, तुमच्या पाठीमागं या सर्कलची भक्कमपणे ताकद आम्ही आणि सर्व या मतदारसंघातील लोकप्रिय सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन, सर्वच नागरिक यांनी आपल्या मागे उभे राहिलेले.
मित्रांनो, आमदार साहेबाच्या रूपानं तुम्ही जर बघितलं तर या रोहिलागड सर्कलमध्ये सर्वांगीण विकासासाठी आमदार साहेब फक्त वाकुर्णी ते रोहिलागड हा एक रस्ता आणि रोहिलागड ते दाबरूळ फाटा ह्या रस्त्याचं रुंदीकरण एवढंच काम या मतदारसंघामध्ये जर आपल्या हातून घडलं एवढं त्याचं सुद्धा मला माहिती आहे की आपण हायब्रिड R&D मध्ये तो रस्ता टाकला होता आणि मागच्या वेळेस एकाच रस्त्याला मंजुरी भेटल्यामुळं नाही तर आपल्या हद्दीमध्ये कवडगावपासून तर पराड्यापर्यंत हा रस्ता होणार आहे. म्हणून सर्कलमध्ये मित्रांनो योग्य माणसाची जर आपण निवड केली तर त्याचा परिणाम काय असू शकतो तर त्याचं जिवंत उदाहरण आमदार साहेबाच्या रूपानं आपल्या मतदारसंघात आहे. आमदार साहेब आणि तहसीलदार साहेब हा कार्यक्रम तहसीलचा असल्यामुळं आपलं एकच काम आमचं अधुरं आहे. आपण संजय गांधी निराधारमध्ये आमदार साहेबांनी मागच्या मीटिंगमध्ये तहसीलदार साहेब आणि आमदार साहेब 13,500 फायली एका मीटिंगमध्ये काढण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. तहसीलदार साहेब फक्त रोहिलागड सर्कलच्या त्याच्यामध्ये आम्ही आमदार साहेबांच्या निवडणुकीच्या वेळेस पत्र वाटप झालेली आणि त्या फायली काही पेमेंट पडणं काहीतरी अधुरं आहे. माझी आपल्याला विनंती राहील की या या कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम जर कुठलं काम आपण मार्गी लावावं तर तेवढं काम आपण मागच्या मीटिंगमध्ये काही असेल किंवा पुढच्या मीटिंगमध्ये असेल पण तेवढं झालं पाहिजे एवढं मी आपल्या या सर्कलच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आपण दुसरा आमच्या सर्कलचा पांधन रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सरकारने आपल्या महत्त्वाचं जर कोणतं काम हाती घेतलेलं आहे तर बळीराजा पांधन योजना तर त्याच्यामार्फत रोहिलागड ते आपला देशगाव रस्ता असेल किंगावाडी एकतुनी आणि एक आपला रामकाट्याचा रस्ता हे 4 रस्ते महत्त्वाचे आहे रोहिलागडमध्ये करून ते सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. परंतु 1500 स्क्वेअर फूटपेक्षा जर जास्त अतिक्रमण असेल ते तर अतिक्रमण काढण्यात येणार आहे. ही योजना अत्यंत चांगली आहे. आपल्याला त्यासाठी ग्रामपंचायत जी आहे ग्रामीण भागाचा विषय जर असेल ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडे आपल्याला अर्ज करायचा आहे. तो अर्ज प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवक तलाठी यांनी तपासून BDOकडे द्यायचं आहे. BDO मॅडम कडून आमच्याकडे ज्यावेळेस तालुकास्तरीय समितीकडे ते प्रस्ताव येतील त्याची तपासणी करून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला ते पट्टे वाटप करणार आहोत. त्यासाठी लागणारे पुरावे जे आहेत ते महत्त्वाचे पुरावे मी आपल्याला सांगतो की आपण 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी त्या ठिकाणी अतिक्रमण केल्याबाबतचा पुरावा म्हणून आपल्याला मतदार यादी म्हणजे तुम्ही गावचे रहिवासी आहेत यासाठी 2011च्या यादीमधला म्हणजे 11च्या अगोदर तुम्ही त्या मतदान यादीमध्ये असल्याबाबतचा एक पुरावा देणं आपल्याला बंधनकारक आहे. त्यानंतर काही मालमत्ता कर पावती असेल किंवा 8 असेल तर त्याची सुद्धा नोंद आपल्याला द्यायची आहे किंवा अतिक्रमण झाल्याबाबत कोणती नोटीस त्यामध्ये जर झालेली असेल ते द्यायचं आहे. त्यासोबतच लाईट बिल जर असेल 2011 पूर्वीचं त्या ठिकाणी आपण राहत असल्याबाबत ते द्यायचं आहे. आणि हे जरी पुरावे नसले तर आपण GPS फोटो द्यायचा आहे जिओ टॅगचा. त्या फोटोच्या आधारे आम्ही टाइमलाईनवर म्हणजे 2011ला म्हणजे 2011च्या अगोदर 2010 2009 2008 या ठिकाणी जर अतिक्रमण असल्याबाबतचं आम्हाला जर दिसून आलं आम्ही ते ऑनलाईनवर चेक करू. ते चेक केल्यानंतर जर तुमचा पुरावा जर त्याचा स्पष्ट होत असेल तर त्यासाठी 500 स्क्वेअर फूटपर्यंत मोफत आणि 501 पासून ते 1500 स्क्वेअर फूटपर्यंत शासनाकडून 10% रक्कम आकारून तुम्हाला आम्ही ते जागा आम्ही तुमच्या नावावरती करणार आहोत. याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा. त्यासोबतच रस्त्याचा विषय आहे मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ता योजना आहे. त्या योजनेचा सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यायचा आहे. त्या योजनेचे अध्यक्ष माननीय आमदार महोदय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे रस्त्याची जी काही हे माहिती तयार करणं चालू आहे. आताच आमदार महोदयांनी येताना भूमी अभिलेख विभागाला सांगितलेलं आहे की त्यांनी तात्काळ मोजणी करणं अपेक्षित आहे. मोजणी झाल्याशिवाय आपल्याला ते पुढे काही हालचाल करता येणार नाही. तर त्यासाठी सुद्धा आपल्या स्तरावरून जर काही असे काही रस्ते असतील की ज्या ठिकाणी काही अतिक्रमण झालेलं नसेल किंवा काही वादविवाद नसतील